खरं तर साखरेचे भाव वाढलेले आहेत। गेल्या 15 दिवसात या भावांमध्ये 3 रुपयांनी वाढ झाली। त्यामुळे साखरेचा गोडवा काहीसा कमी झालेला आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। ग्राहकांच्या खिशाला यामुळे मोठा फटका बसतोय, परंतु साखरेचे दर जरी वाढलेले असले तरी सुद्धा शेतकऱ्याला याचा कितपत फायदा होतोय हाच सर्वात मोठा प्रश्न आहे। नवीन वर्षाची सुरुवात होऊन 15 दिवसही उलटले नाही तोच एक कडू बातमी येऊन धडकली आहे। ती म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याचा गोडवा वाढवणारी साखर महागली आहे। गेल्या 4 महिन्यातील सरासरी दरापेक्षा साखर 2.5 ते 3 रुपयांनी महागली आहे। 1 महिन्यापूर्वी 37 ते 38 रुपये प्रति किलो दराने मिळणाऱ्या साखरेसाठी आता 40 ते 42 रुपये मोजावे लागतात। यंदाच्या हंगामात ऊसाचं गाळप कमी झाल्यानं साखरेचे भाव वाढवावे लागले अशी सबब कारखानदार देतात। तर भाववाढीसाठी काही प्रमाणात साठेबाज कारणीभूत असल्याचा आरोप कारखानदारांनी केलाय। चालू वर्षाचा गाळप हंगाम 2016-17 हा जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे असं म्हटलं तर काही चुकीच होणार नाही। कारण यावर्षी सर्वसाधारणपणे की ऊसाला ज्या वेळा ग्रोथ असते ऊसाची त्यावेळा पाणी मिळालेलं नाही, शिवाय शुद्ध हवामानामध्ये फरक झालेला आहे। त्याच्या परिणामामुळे यावर्षी ऊसाची उपलब्धता फारच मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे। आमच्याच कोल्हापूरचं उदाहरण घेतलं तर 142 लाख टन गेल्या वर्षी आम्ही गाळप केलं कोल्हापूर जिल्ह्यातून, तर यावर्षी 110 लाखापर्यंतच होईल अशी अपेक्षा आहे। ऑक्टोबर महिन्यात साखरेचा दर प्रति क्विंटल 3,350 रुपये इतका होता। डिसेंबर महिन्यात तो 3,468 रुपयांवर पोहोचला। तर जानेवारी उजाडल्यानंतर साखरेचा भाव प्रति क्विंटल 3,550 रुपयांवर जाऊन पोहोचला। गेल्या वर्षी महाराष्ट्रात 84 लाख मेट्रिक टन इतकं साखरेचं उत्पादन झालं होतं। मात्र यावर्षी साखरेचं उत्पादन 45 ते 50 लाख मेट्रिक टनाच्या घरात राहील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। गेल्या वर्षीचा 77 लाख मेट्रिक टनाचा साखरेचा साठा शिल्लक आहे। त्यामुळे यावर्षी तरी साखर निर्यातीची काही गरज नसल्याचं कारखानदारांचं म्हणणं आहे। चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, कोल्हापूर।